उद्योग मंत्री उदय सामंत आपल्या बरोबर आहेत। सध्या ते बार्शी येथे एका विवाह समारंभासाठी सोहळ्यात होते। साहेब काय सांगाल, काल छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवलं होतं, त्यावेळी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गैरहजर होते, अनेक आमदार देखील या स्क्रीनिंग साठी गैरहजर होते, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की याच्यामध्ये गैरहजर राहण्याचं मी स्वतः गैरहजर होतो। मी अलिबागच्या एका कार्यक्रमामध्ये होतो, माझ्यासोबत प्रकाश आंबेडकर साहेब होते, भरत गोगावले साहेब होते। जाणीवपूर्वक कोण गैरहजर असण्याचा प्रश्नच येत नाही। छावा चित्रपट ऑलरेडी आम्ही बघितलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा कोण गैरहजर होते म्हणून त्याला राजकीय ताबडतोब स्पर्श करण्याची काय आवश्यकता नाही। रायगड पालिका मंत्रिपदाचा वाद नाही सुटला तर शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांनी असा इशारा दिला की डीपीडीसीची बैठक होऊ देणार नाही। मला असं वाटतं की या बाबतीत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून निर्णय घेतील। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना औषधाचा काळा बाजार झाला असं नाना पटोलेंनी आरोप केले होते। कधी केले? त्यांनी प्रतिज्ञापत्र केले, त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं नाही। प्रतिज्ञापत्र जे आहे ते सुनीता आपल्या मुख्य सचिव जे आहेत आमच्या, त्यांचा ऍफिडेव्हिट आहे। 2017चा तो विषय आहे आणि 2017ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजीने देखील 60 लाख रुपये जे दिलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी दिलेले आहेत। एका शेतीतली पाईपलाईन फुटली आणि त्याच्यामध्ये शेताचं नुकसान झालं म्हणून ते 60 लाख रुपये दिलेले आहेत। मला असं वाटतं जे कोण आरोप करतात त्यांनी पहिला ते वाचायला शिकलं पाहिजे आणि मग आरोप केलं पाहिजे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप करून स्वतःला प्रचंड प्रसिद्धी मिळते या भावनेतनं काही लोक एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतात, त्यांची बदनामी करतात। निवडणुकीच्या काळात 0 वीज बिल असं सांगितलं होतं, परंतु काल आमदार कैलास पाटील यांनी लाखोचे वीज बिल आल्याचं देखील बोललं, त्याबाबत काय? आणि मला असं वाटतं की ज्या काही कमिटमेंट इलेक्शनच्या वेळी केलेल्या आहेत त्याला पूर्ण करण्यासाठी कालावधी असतो आणि ते पूर्ण जे काय आम्ही कमिटमेंट केले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि जनतेनं आमच्यावर विश्वास असल्यामुळे 237 आमदारांचा मॅन्डेट आम्हाला दिलेला आहे। नक्कीच हे होते मंत्री उदय सामंत यांनी आपल्याला बोलताना वेगवेगळ्या विषयावरती प्रतिक्रिया। कॅमेरामॅन विनोद नानावरेसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, बार्शी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।